सुरुवातीला एक प्रश्न. आपल्या आयुष्यातलं प्रत्येक यश, अपयश, आनंद, दुःख हे सगळे आपल्या विचारांवर अवलंबून असतं, असं म्हटलं जातं. पण हे फक्त एक चांगलं वाटणारं वाक्य आहे की यामागे काही ठोस सत्य आहे? आज आपण याच संकल्पनेच्या मुळाशी जाणार आहोत. आपल्या स्रोतांनुसार टोनी रॉबिन्स, ओप्रा विन्फ्रे, एलॉन मस्क यांसारख्या यशाचं रहस्य केवळ पैसा किंवा प्रतिभा नाही, तर त्यांची मानसिकता आहे. पण मानसिकता हा शब्द इतका वापरला गेलाय की त्याचा खरा अर्थच कुठेतरी हरून गेलाय असं वाटतं. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आज आपला उद्देश फक्त प्रेरणादायी गोष्टी ऐकवणे नाहीये, तर या मानसिकतेमागचं शास्त्र काय आहे, ती काम कशी करते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्या काही मर्यादा किंवा धोके आहेत का हे समजून घेणं आहे. हो, म्हणजे आव्हानांकडे संधी म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन कसा विकसित करायचा याचं आपण विश्लेषण करणार आहोत. बरोबर. सुरुवातीला एक प्रश्न. आपल्या आयुष्यातलं प्रत्येक यश, अपयश, आनंद, दुःख हे सगळं आपल्या विचारांवर अवलंबून असतं, असं म्हटलं जातं. पण हे फक्त एक चांगलं वाटणारं वाक्य आहे की यामागे काही ठोस सत्य आहे? आज आपण याच संकल्पनेच्या मुळाशी जाणार आहोत. आपल्या स्रोतांनुसार टोनी रॉबिन्स, ओप्रा विन्फ्रे, एलॉन मस्क यांसारख्या यशाचं रहस्य केवळ पैसा किंवा प्रतिभा नाही, तर त्यांची मानसिकता आहे. पण मानसिकता हा शब्द इतका वापरला गेलाय की त्याचा खरा अर्थच कुठेतरी हरवून गेलाय असं वाटतं. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आज आपला उद्देश फक्त प्रेरणादायी गोष्टी ऐकवणे नाहीये, तर या मानसिकतेमागचं शास्त्र काय आहे, ती काम कशी करते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्या काही मर्यादा किंवा धोके आहेत का हे समजून घेणं आहे. हो, म्हणजे आव्हानांकडे संधी म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन कसा विकसित करायचा याचं आपण विश्लेषण करणार आहोत. बरोबर. चला तर मग एका प्रसिद्ध उदाहरणाने सुरुवात करूया. स्टीव्ह जॉब्स 1985 मध्ये जेव्हा त्यांना स्वतःच्याच ॲपल कंपनीतून काढून टाकलं, तेव्हा ती घटना त्यांच्यासाठी विनाशकारी असायला हवी होती. पण तसं झालं नाही. हे केवळ त्यांचं व्यक्तिमत्व होतं की यात कोणीही शिकण्यासारखं काही आहे? हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. जॉब्स यांनी त्या घटनेकडे वैयक्तिक अपमान किंवा करिअरचा शेवट म्हणून पाहिलंच नाही. त्यांनी त्याला एक रिसेट बटन मानलं. त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर, तेव्हा मला हे कळलं नाही, पण ॲपलमधून काढून टाकणं ही माझ्या आयुष्यातली सर्वोत्तम गोष्ट ठरली. अच्छा. कारण याच मोकळ्या वेळेत त्यांनी पिक्सार आणि नेक्स्ट सारख्या कंपन्या सुरू केल्या. आणि गंमत म्हणजे नंतर ॲपलने नेक्स्ट विकत घेतलं आणि जॉब्स पुन्हा ॲपलमध्ये आले. म्हणजे त्यांनी त्या तथाकथित अपयशालाच यशाची शिडी बनवलं. बरोबर. आणि हा दृष्टिकोन आपल्याला एका जुन्या बोधकथेकडे घेऊन जातो. एक आजोबा नातवाला सांगतात, आपल्या प्रत्येकाच्या मनात 2 लांडगे सतत भांडत असतात. हो, एक नकारात्मकतेचा आणि दुसरा सकारात्मकतेचा. अगदी. एक आहे राग, मत्सर, भीती आणि निराशेने भरलेला, आणि दुसरा आहे आनंद, प्रेम, आशा आणि धैर्याचं प्रतीक. आणि मग तो नातू विचारतो, शेवटी जिंकतो कोण? ही गोष्ट मला माहिती आहे, पण मला नेहमीच हा प्रश्न पडतो की हे इतकं सोपं आहे का की फक्त एका लांडग्याला खायला घालायचं आणि दुसऱ्याकडे दुर्लक्ष करायचं? आयुष्य यापेक्षा जास्त गुंतागुंतीचं नाही का? तुमचा प्रश्न अगदी अचूक आहे. ही कथा एक उत्तम रूपक आहे, पण वास्तव त्याहून खूप गुंतागुंतीचं आहे. मानसशास्त्र याला केवळ सकारात्मक विचार म्हणत नाही. स्रोतांनुसार यामागे 2 स्पष्ट विचार प्रणाली आहेत, ज्याला स्टॅनफर्डच्या मानसशास्त्रज्ञ कॅरल ड्वेक यांनी स्थिर मानसिकता, फिक्स्ड माइंडसेट. हो, फिक्स्ड माइंडसेट आणि वाढीची मानसिकता म्हणजे ग्रोथ माइंडसेट असं नाव दिलं आहे. ओके, तर या संकल्पना थोड्या उलगडून सांगा. स्थिर मानसिकता म्हणजे नेमकं काय? स्थिर मानसिकता असलेले लोक असं मानतात की त्यांची बुद्धिमत्ता, त्यांची कौशल्य आणि प्रतिभा हे सगळं जन्मतःच निश्चित आहे, दगडात कोरल्यासारखं. अच्छा.
त्यामुळे ते आव्हानांना घाबरतात, कारण अपयश आलं तर ते स्वतःला अकार्यक्षम समजतात. टीका त्यांच्या जिवारी लागते. कारण त्यांना वाटतं की त्यांच्या मूळ क्षमतेवर हल्ला होतोय. अगदी. या उलट वाढीची मानसिकता असलेली लोक मानतात की प्रयत्न, सराव आणि योग्य रणनीतीने कोणतीही क्षमता विकसित केली जाऊ शकते. म्हणजे ते अपयशाला शिकण्याची संधी मानतात. बरोबर. टीका त्यांच्यासाठी एक मौल्यवान अभिप्राय म्हणजे फीडबॅक असतो, ज्यामुळे त्यांना स्वतःमध्ये सुधारणा करता येते. आणि गंमत म्हणजे या वाढीच्या मानसिकतेमागे एक ठोस शास्त्रीय आधार आहे, ज्याला न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतात. न्यूरोप्लास्टिसिटी हा शब्द मी ऐकला आहे, पण त्याचा नेमका अर्थ काय? याचा सोपा अर्थ असा की आपला मेंदू हा काही सिमेंटच्या ठोकळ्यासारखा नाही आहे, तो चिकणमातीसारखा आहे. जेव्हा आपण काही नवीन शिकतो, सराव करतो किंवा एखादी चूक सुधारतो, तेव्हा आपल्या मेंदूतल्या न्यूरॉन्समध्ये अक्षरशः नवीन जोडण्या म्हणजे कनेक्शन्स तयार होतात. म्हणजे मेंदू शारीरिकदृष्ट्या बदलतो. हो, म्हणजेच आपली बुद्धिमत्ता आणि कौशल्य खरोखरच वाढू शकतात, ती स्थिर नाहीयेत. हे खूपच रंजक आहे. म्हणजे ग्रोथ माइंडसेट ही केवळ एक आशावादी कल्पना नाही, तर आपल्या मेंदूच्या कार्यपद्धतीवर आधारित आहे. चला, या दोन मानसिकतेतला फरक एका उदाहरणातून समजून घेऊया. समजा अर्जुन आणि समीर नावाचे दोन मित्र आहेत. दोघेही एका चित्रकला स्पर्धेत भाग घेतात आणि हरतात. इथे काय होईल? आता बघा, अर्जुनची मानसिकता जर स्थिर असेल तर तो विचार करेल, माझ्यात चित्रकलेची प्रतिभाच नाही, हे माझं काम नाही, आणि तो कदाचित चित्रकला कायमची सोडून देईल. कारण त्याच्यासाठी तो पराभव म्हणजे त्याच्या क्षमतेवर लागलेला शिक्का आहे. बरोबर. आणि समीर, ज्याची मानसिकता वाढीची आहे, त्यालाही वाईट वाटेलच ना. हो, तोही निराश होईलच. नक्कीच. वाढीची मानसिकता म्हणजे तुम्हाला वाईट वाटत नाही असं नाही, समीरलाही वाईट वाटेल. पण फरक हा आहे की त्याची निराशा तात्पुरती असेल. तो विचार करेल, मी कुठे कमी पडलो, मला रंगांचा वापर सुधारावा लागेल की माझ्या कल्पनेत नवीनता आणावी लागेल, पुढच्या वेळी मी अधिक तयारी करेन. म्हणजे तो त्या पराभवाला अंतिम निकाल न मानता प्रक्रियेतला एक टप्पा मानेल. अगदी. आणि हाच फरक आपल्याला मायकल जॉर्डन सारख्या खेळाडूंच्या आयुष्यात दिसतो, ज्यांना शाळेच्या बास्केटबॉल संघातून सुरुवातीला काढून टाकण्यात आलं होतं. हो, किंवा कर्नल सँडर्स यांचं उदाहरण. हो, कर्नल सँडर्स. वयाच्या 65व्या वर्षी 1000 पेक्षा जास्त रेस्टॉरंट्सनी त्यांची फ्राईड चिकनची रेसिपी नाकारली होती. आता इथे एक महत्त्वाचा प्रश्न येतो. फक्त हट्टीपणा करत नाहीयेत. अप्रतिम प्रश्न आहे हा. वाढीची मानसिकता म्हणजे आंधळा हट्टीपणा नव्हे, ती आहे शिकणारी चिकाटी. कर्नल सँडर्स प्रत्येक नकारानंतर स्वतःला विचारत असणार, माझी रेसिपी चांगली नाही का, की मी ती सादर करण्याची पद्धत चुकीची आहे, की मी चुकीच्या रेस्टॉरंट्सकडे जातोय. म्हणजे त्यांनी प्रत्येक नकाराला एक डेटा पॉइंट मानलं. बरोबर. त्यांनी त्यांच्या दृष्टिकोनात, कदाचित त्यांच्या मसाल्यात किंवा त्यांच्या पिचमध्ये लहान लहान सुधारणा केल्या असतील. ही शिकण्याची आणि जुळवून घेण्याची प्रक्रियाच ग्रोथ माइंडसेटला हट्टीपणापासून वेगळं करते. हे स्पष्टीकरण महत्वाचं आहे. म्हणजे केवळ प्रयत्न करत राहणं नाही, तर प्रत्येक प्रयत्नातून शिकून पुढचा प्रयत्न अधिक चांगला करणं. मग आता कळीचा मुद्दा, ही मानसिकता आपण स्वतःमध्ये कशी तयार करू शकतो? कारण हे सगळं ऐकायला छान वाटतं, पण प्रत्यक्ष आयुष्यात नकारात्मक विचार येतातच. नक्कीच येतात. आणि ही मानसिकता काही एका रात्रीत बदलत नाही. ही एक सवय आहे, जी हळूहळू लावावी लागते. यासाठी स्रोतांमध्ये काही व्यावहारिक मार्ग सांगितले आहेत. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा आहे सकारात्मक स्वसंवाद, म्हणजे पॉझिटिव्ह सेल्फ टॉक. पण हे फक्त स्वतःला मी करू शकेन असं म्हणण्यासारखं वाटतं. केवळ शब्दांचा खेळ करून खरंच काही फरक पडतो का? यामागे काही मानसशास्त्रीय कारण आहे? हो, आहे. आपले विचार आपल्या भावना आणि कृतींवर थेट परिणाम करतात. जेव्हा आपण सतत स्वतःला म्हणतो हे माझ्याकडून होणार नाही, तेव्हा आपण नकळतपणे आपल्या मेंदूला अपयशासाठी तयार करत असतो. याला कॉग्निटिव्ह बायस म्हणतात. अच्छा. स्वसंवाद बदलणे म्हणजे या नकारात्मक पॅटर्नला तोडणे. हे माझ्याकडून होणार नाही ऐवजी हे सध्या कठीण वाटतंय, पण मी प्रयत्न करून पाहू शकतो, किंवा यासाठी मला कोणती नवीन गोष्ट शिकावी लागेल, असं विचारल्याने मेंदू समस्येऐवजी उपायांवर लक्ष केंद्रित करतो. राहुलचं उदाहरण इथे चपखल बसेल. पहिल्या नोकरीच्या मुलाखतीत नापास झाल्यावर तो खचला होता. बरोबर. सुरुवातीला त्याचे विचार स्थिर मानसिकतेचे होते, मी या कामासाठी लायक नाही. पण मग त्याने जाणीवपूर्वक स्वतःच्या विचारांची दिशा बदलली. त्याने स्वतःला विचारलं, या अनुभवातून मी काय शिकलो.
आणि मग त्याच्या लक्षात आलं की त्याला कम्युनिकेशन स्किल्सवर काम करायची गरज आहे. हो. पुढचे काही महिने त्यांनी यावर मेहनत घेतली आणि पुढच्या मुलाखतीत तो यशस्वी झाला. हा बदल केवळ त्याच्या विचारांच्या एका लहानशा बदलाने सुरू झाला. ठीक आहे, म्हणजे पहिला टप्पा झाला विचारांची दिशा बदलणं. मग पुढचा टप्पा कोणता? तुमच्या बाहेर पाऊल टाकणे. वाढीची मानसिकता केवळ विचार करून वाढत नाही, ती कृतीतून वाढते. बरोबर. ऑफिसमध्ये एखादा नवीन कठीण वाटणारा प्रोजेक्ट आलं तर ते टाळण्याऐवजी स्वीकारून पहा. कारण जेव्हा आपण कठीण गोष्टी करतो तेव्हाच आपला मेंदू नवीन जोडण्या तयार करतो आणि आपली क्षमता वाढते. पण आव्हान स्वीकारल्यावर टीका किंवा अपयशाची भीती वाटतेच. त्याचं काय करायचं? आणि म्हणूनच तिसरा टप्पा आहे टीकेला अभिप्राय म्हणून स्वीकारणे. कोणी आपली चूक दाखवल्यास त्याला वैयक्तिक हल्ला समजू नका. मी वाईट आहे असा विचार करण्याऐवजी माझं काम अजून चांगलं होऊ शकतं असा विचार करा. टीकेला स्वतःपासून वेगळं करायला शिकायचं. अगदी. आणि याचबरोबर आपली ध्येय केवळ निकालावर आधारित ठेवू नका, तर शिकण्यावर आधारित ठेवा. म्हणजे मला प्रमोशन मिळवायचं आहे या ध्येयाऐवजी मला पुढच्या स्तरासाठी आवश्यक असलेली सर्व कौशल्य आत्मसात करायची आहेत असं ध्येय ठेवायचं. बरोबर. अगदी बरोबर. कारण निकालावर आपलं पूर्ण नियंत्रण नसतं, पण शिकण्यावर असतं. जेव्हा तुमचं ध्येय शिकणं असतं तेव्हा अपयश सुद्धा प्रगतीचा एक भाग वाटू लागतो. आणि या सगळ्याला जोड हवी सातत्यपूर्ण कृतीची. हो, थॉमस एडिसन यांच्यासारखे. बरोबर. त्यांनी बल्बचा शोध लावताना हजारो अयशस्वी प्रयोग केले. त्यांची चिकाटी हेच यशाचं कारण ठरलं. मानसिकता बदलण्यासाठी अजून एका तंत्राचा उल्लेख आपल्या स्रोतांमध्ये आहे, व्हिज्युअलायझेशन किंवा मानसिक चित्रण. याचंच एक प्रसिद्ध उदाहरण म्हणजे अभिनेता जिम कॅरी. हो, पण ह्या उदाहरणाकडे आपण थोडं वेगळ्या दृष्टीने पाहूया. जेव्हा जिम कॅरी यशस्वी नव्हते तेव्हा त्यांनी स्वतःला $10 दशलक्ष एक चेक लिहिला. ते रोज तो पाहत आणि कल्पना करत की त्यांना एका चित्रपटासाठी ही रक्कम मिळालीये. ही गोष्ट खूप प्रेरणादायी आहे, पण ती थोडी जादुई नाही का वाटत? कारण असे हजारो लोक असतील जे व्हिज्युअलायझेशन करतात पण यशस्वी होत नाहीत. तर मग कृतीशिवाय कल्पना करणं हे फक्त दिवास्वप्न पाहण्यासारखं नाही का? तुमचा मुद्दा 100% बरोबर आहे. आणि इथेच अनेक जण चुकतात. व्हिज्युअलायझेशन ही काही जादूची कांडी नाही. ते एक मानसिक साधन आहे. ते काम कसं करतं यामागेही शास्त्र आहे. आपल्या मेंदूमध्ये रेटिक्युलर ॲक्टिव्हेटिंग सिस्टम म्हणजे RAS नावाचा एक भाग असतो. तो एक फिल्टरसारखं काम करतो. ओके. हे थोडं अधिक स्पष्ट करा. समजा तुम्ही एक लाल रंगाची कार घ्यायचं ठरवलं. अचानक तुम्हाला रस्त्यावर सगळीकडे लाल रंगाच्या गाड्या दिसू लागतात. हो, असं होतं खरं? याचा अर्थ असा नाही की त्या अचानक वाढल्या आहेत. याचा अर्थ तुमच्या RASने तुमच्या मेंदूला त्या माहितीला प्राधान्य द्यायला सांगितलं आहे. व्हिज्युअलायझेशन हेच काम करतं. अच्छा. जेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयावर स्पष्टपणे लक्ष केंद्रित करता तेव्हा तुमचा मेंदू त्या ध्येयाशी संबंधित संधी, माणसं आणि माहिती आपोआप शोधू लागतो, ज्याकडे तुम्ही आधी दुर्लक्ष केलं असतं. म्हणजे व्हिज्युअलायझेशन तुम्हाला थेट यश देत नाही, तर यशापर्यंत पोहोचण्याच्या संधी ओळखायला मदत करतं. एकदम. आणि ते तेव्हाच प्रभावी ठरतं जेव्हा तुम्ही कल्पनेला भावना आणि कृतीची जोड देता. ध्येय साध्य झाल्यावर होणारा आनंद, उत्साह या भावना अनुभवल्याने ते तुमच्या सुप्त मनावर अधिक खोलवर परिणाम करतं. पण जर जिम कॅरी यांनी तो चेक लिहून फक्त घरी बसून कल्पना केली असते तर काहीच झालं नसतं. बरोबर आहे. त्यांनी कल्पना करण्यासोबतच ऑडिशन्स देणं, अभिनय सुधारणा आणि मेहनत करणं सुरू ठेवलं. व्हिजन आणि ॲक्शन यांचा संगमच महत्वाचा. अगदी. या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की सर्व यशस्वी लोकांमध्ये, मग ते जॉब्स असोत, जॉर्डन असोत किंवा सँडर्स, या सर्वांमध्ये लवचिकता म्हणजे रेझिलियन्स आणि चिकाटी हे गुण होते. हो. थॉमस एडिसन यांचं वाक्य यासाठी सर्वोत्तम आहे. 10,000 अयशस्वी प्रयोगांबद्दल विचारल्यावर ते म्हणाले, मी अयशस्वी झालो नाही तर मी असे 10,000 मार्ग शोधले जे काम करत नाहीत. हा दृष्टिकोन सगळा खेळ बदलतो. त्यांनी प्रत्येक प्रयत्नाला एक प्रयोग मानलं, अपयश नाही. बरोबर. मायकल जॉर्डन यांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे, मी माझ्या आयुष्यात वारंवार पुन्हा पुन्हा अपयशी ठरलो आहे आणि म्हणूनच मी यशस्वी आहे. पण इथे मला एक प्रश्न विचारावासा वाटतो. ही कधीही हार मानू नकाची वृत्ती कधीकधी घातक ठरू शकते का? म्हणजे सतत प्रयत्न करण्याच्या नादात आपण मानसिक स्वास्थ्य किंवा बर्नआउटकडे दुर्लक्ष करण्याचा धोका नाही का? हा एक अतिशय महत्त्वाचा आणि गंभीर मुद्दा आहे. आणि इथंच टॉक्सिक पॉझिटिव्हिटीचा धोका निर्माण होतो. वाढीची मानसिकता म्हणजे नैसर्गिक मानवी भावनांना
जसं काही दुःख, निराशा किंवा थकवा यांना दाबून टाकणं नव्हे. अच्छा. लवचिकता म्हणजे रेझिलियन्स, म्हणजे लोखंडासारखं न तुटणं नव्हे, तर बांबूसारखं वाकून पुन्हा सरळ होणं आहे. म्हणजे अपयश आल्यावर वाईट वाटून घेणं हे चुकीचं नाहीये. अजिबात नाही. उलट ती भावना ओळखणं आणि तिला स्वीकारणं महत्वाचं आहे. मी खचलो आहे हे मान्य करणं ही सुद्धा वाढीच्या मानसिकतेचीच एक पायरी आहे. फरक इतकाच की त्या भावनेत अडकून न राहता थोडा वेळ घेऊन स्वतःला सावरून ठीक आहे आता पुढे काय हा विचार करणं महत्वाचं आहे. बरोबर. कधीकधी स्ट्रॅटेजिक क्विटिंग म्हणजे एखाद्या मार्गावर यश मिळत नसेल तर तो सोडून दुसरा मार्ग निवडणं हे भावनिक होऊन हार मानण्यापेक्षा शहाणपणाचं ठरतं. तर आजच्या या सखोल चर्चेतून आपण शिकलो की आपली मानसिकता ही एक लेन्स आहे ज्यातून आपण जग पाहतो. आणि चांगली गोष्ट ही आहे की ही लेन्स आपण बदलू शकतो. हो, स्थिर मानसिकतेतून बाहेर पडून वाढीची मानसिकता स्वीकारल्यास प्रत्येक आव्हान एक संधी वाटू लागतं. आणि यामागे न्यूरोप्लास्टिसिटीसारखं ठोस विज्ञान आहे. सकारात्मक स्वसंवाद, आव्हानं स्वीकारणं, व्हिज्युअलायझेशन आणि चिकाटी यांसारखी साधनं वापरून आपण हे करू शकतो. पण ही प्रक्रिया एका दिवसाची नाही, ती अविरत चालणारी आहे. बरोबर. आणि हेही लक्षात ठेवायला हवं की ही मानसिकता म्हणजे सतत सकारात्मक राहण्याचा दबाव नाही, तर अपयशातून शिकण्याची आणि लवचिकतेने पुन्हा उभे राहण्याची क्षमता आहे. अगदी बरोबर. जाता जाता तोच विचार पण एका नवीन दृष्टिकोनातून. आपल्या मनात सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही लांडगे आहेत. प्रश्न फक्त हा नाही की आपण कोणाला खाऊ घालणार. प्रश्न हा आहे की आपण या दोन्ही लांडग्यांना समजून घेऊन त्यांच्यात संतुलन साधून त्यांना आपल्या ध्येयासाठी एकत्र कसं काम करायला लावणार. आणि याची सुरुवात करण्यासाठी आज आपण कोणतं एक लहानसं पण धाडसी पाऊल उचलू शकतो.